बिहारमधल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घणाघात केला आहे। मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस असा उल्लेख पंतप्रधानांनी केला। तर चौकीदार चोर म्हणणं, ईव्हीएमला दोष देणं, आयोगावर टीका करणं अशी कामं काँग्रेसनं केल्याचं म्हणत टीका केली। तसंच काँग्रेसचं आणखी एक मोठं विभाजन होईल असं मोठं भाकीत सुद्धा पंतप्रधान मोदींनी केलंय। काँग्रेसची भूमिका देशाच्या शत्रूंना सहाय्यक आहे, काँग्रेसच्या मित्रपक्षांनी सावध राहावं असा इशारा मोदींनी दिला। जो कांग्रेस के नामदार हैं, ये जिस रास्ते पर कांग्रेस को लेकर चल रहे हैं, इसके प्रति घोर निराशा, घोर नाराजगी अंदर ही अंदर पनप रही है। और मुझे तो आशंका है, हो सकता है कि आगे कांग्रेस का एक और बड़ा विभाजन हो। आज कांग्रेस मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस यानी एमएमसी बन गई है। ये कांग्रेस मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस है, ये एमएमसी है। आणि या संदर्भातली माहिती देण्यासाठी प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत। शेखर, खरं तर पंतप्रधानांची दोन्ही वक्तव्य महत्त्वाची आहेत। एक तर काँग्रेसवर केलेली टीका आणि दुसरं म्हणजे काँग्रेस फुटेल असं भाकीत पंतप्रधानांनी व्यक्त केलं। विक्रांत बरोबर आहे। काल विजयानंतर त्यांनी आपल्या भाषणामध्ये ही वक्तव्य केलेली आहेत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून काँग्रेसच्या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। ही माओवादी काँग्रेस आहे, मुस्लिम लीग त्या ठिकाणी ही काँग्रेस बनलेली आहे असं त्यांनी म्हटल्याने हे बोलत असताना काही दिवसातच यामध्ये मोठं विभाजन देखील होईल असं भाकीत सुद्धा पंतप्रधानांनी केलेलं आहे। याच सगळ्या अनुषंगानं देशभरातून प्रतिक्रिया येत असताना कोल्हापुरात देखील काही पदाधिकारी काँग्रेसचे आहेत ज्यांनी 15 दिवस या बिहारच्या निवडणुकीमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रचार केला होता। तेच काँग्रेसचे नेते देखील आपल्या सोबत आहेत। खरं तर हे वक्तव्य काल त्यांच्या विजयानंतर पंतप्रधानांचं तुम्ही बघताय आणि आता अनेक ठिकाणाहून त्यांच्या या वक्तव्यावरती प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। कसं बघताय हे वक्तव्य? तुम्ही गेल्या अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम करता। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या लोकांनी पहिल्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ज्या लोकांनी मुस्लिम लीगला पाठिंबा दिला त्या लोकांनी काँग्रेस मुस्लिम लीग झाले हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे आणि त्यांनी आम्हाला शिकू नये की काँग्रेसच्या बद्दल काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे। काल माननीय पंतप्रधानांचं तुम्ही जर भाषण बघितलं असेल तर त्या भाषणामध्ये भाजपच्या विजयापेक्षा काँग्रेसचाच उच्चार आणि काँग्रेसचाच किती वेळा त्यांनी उल्लेख केला, यावरून त्यांना काँग्रेसची भीती आहे। आदरणीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचा जो मुद्दा समोर आणलेला आहे तो निश्चितपणे यांच्या वर्मावर बोट ठेवलेला आहे आणि त्यातूनच काँग्रेसला हे नेहमी संपवण्याची भाषा करतायत। माननीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब एक वाक्य बोलले होते, काँग्रेस संपण्याचा विचार करणारे संपतील पण काँग्रेस संपणार नाही। काँग्रेस हा एक विचार आहे, ज्या विचारानं भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात ज्या विचाराचा पुढाकार होता, ज्या महात्मा गांधींच्या विचाराने ही काँग्रेस पुढे चाललेली आहे ती कधीही संपणार नाही। संपण्यासाठी जे जे प्रयत्न ते करतील त्या प्रत्येक प्रयत्नाला आम्ही संघर्षानं उत्तर देऊ। निवडणूक आयोग यामध्ये कशा पद्धतीनं काम करते हे सामान्य जनतेला माहिती आहे। बिहारच्या प्रत्येक जनतेला जर आपण त्यांचं मत व्यक्त केलं तर त्या ठिकाणी त्यांनी कशा पद्धतीने या लोकांना ज्याप्रमाणे आपण एक 10,000 रुपयाची अधिकृत लाच दिली गेली, लाच देण्याचा प्रयत्न केला। विकासाच्या मुद्द्यावर ते बोलत नाही आहेत। हिंदू मुस्लिम या एकाच अजेंड्यावर यांचं राजकारण चाललंय। विकास 20 वर्ष बिहारमध्ये भकास झाला होता आणि मोदींना अजून काँग्रेसची भीती वाटते हे त्यांच्या कालच्या प्रत्येक उच्चारातून दिसत होतं। काँग्रेस संपणार नाही, काँग्रेस संपवण्याचा जे विचार करणार आहेत ते संपतील पण काँग्रेस कधी संपणार नाही। कसं बघता तुम्ही देखील हे वक्तव्य? तुम्ही खरं तर काँग्रेस अशा पद्धतीने त्याचं विभाजन होईल असं सांगितलं जाते, खरं तर त्यांचे हे वक्तव्याकडे आणि तुम्ही कसं काय सांगाल? खरं तर हे वक्तव्य त्यांचं आणि आता ज्या पद्धतीने काँग्रेसचं विभाजन होईल असं देखील ते सांगितलं। काँग्रेसचं ह्याच्या आधी भरपूर लोक बाहेर पडलीत
आता काँग्रेस आहे तसंच आता एक 125 वर्ष 150 वर्ष झाले काँग्रेस ह्याच पद्धतीनं चालू आहे. किती लोक बाहेर पडली काय गेली तर काँग्रेसला तसा फरक पडणार नाही आणि काँग्रेस अजून मजबूत आहे. तेजीच मोदींना भीती वाटते, त्यामुळे अजून हे प्रयत्न चालू आहेत. खरं तर मोदींनी एकीकडे विजयाचं त्या ठिकाणी जल्लोष करत असताना काँग्रेसवरती जास्त टीका त्यांची दिसली. या सगळ्याकडे कसं बघताय? माओवादी काँग्रेस झाले असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. मुस्लिम लीग त्या ठिकाणी बनत चालले आणि काही दिवसात त्याचं विभाजन देखील होईल. हे सगळं पटण्यासारखं आहे का? आणि ते तुम्ही काँग्रेस म्हणून त्या ठिकाणी कशी आता प्रतिक्रिया आपली? आता 15 वर्ष झाले ते सत्तेमध्ये असताना सुद्धा त्यांना काँग्रेसची अजूनही भीती वाटते. अजूनही काँग्रेसच्या नावानं, नेहरूंच्या नावानं, गांधींच्या नावानं अजूनही ते बोलतात. त्यामुळे त्यांनाही भीती आहे हे स्पष्टच आहे. आणि काँग्रेस ही एकसंघ आहे आणि काँग्रेसची विचारधारा सगळ्यांना घेऊन जाण्याची आहे. त्यामुळे काँग्रेस ही कधी संपणार नाही आणि इथून पुढे आमची वाटचाल चालूच राहील. या वक्तव्यानंतर आता काय देशभरामध्ये सगळ्यांच्या प्रतिक्रिया असतात? नाही, काल ज्याप्रमाणे मोदींचं जे भाषण झालं त्यांच्या मुख्यालयात ते आपण सर्वांनी जर पाहिलं असेल तर तो सुद्धा एक इव्हेंट होता. आणि इव्हेंटमध्ये कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त भावना या बिहारच्या जनतेच्या भावना नसून. शेखर, तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया समजून घेत राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी आणि या सगळ्या प्रतिक्रिया प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्यासाठी. दरम्यान मोदींनी केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय प्रतिनिधी शिल्पा नरबडे यांनी. बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि यामध्ये एनडीए पक्षाला सुनामी गाठलेली पाहायला मिळाली, तर जो महाआघाडीचा पक्ष होता त्याचा मात्र सुपडा साफ झालेला पाहायला मिळाला. आणि यावर वेगवेगळ्या जो पक्ष आहे त्यांनी विजय साजरा करत, आनंद उत्सव साजरा करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ह्या बिहारच्या निवडणुकीच्या विजयाच्या निकालावर आपलं संवाद साधला. जनतेशी संवाद साधत असताना त्यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केलेली आहे आणि काँग्रेस पक्षावर सडकून टीका करत असताना भविष्यवाणी देखील केलेली आहे. आपल्यासोबत काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधत असताना काँग्रेस पक्षाला बिहारने जागा दाखवून दिलेली आहे असं वक्तव्य केलंय. कसं पाहताय? काँग्रेस पक्षाची जागा आढळ आहे या देशामध्ये. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून काँग्रेस पक्ष या देशामध्ये सक्रिय आहे. स्वातंत्र्य युद्धाच्या नंतर, स्वातंत्र्य लढ्याच्या नंतर ह्या देशाच्या उभारणीमध्ये काँग्रेस पक्षाने सर्वात मोठं काम केलेलं आहे. 60 वर्ष हा देश उभारणीमध्ये, या देशाचा पाया रचण्यामध्ये, आजच्या विकासाचा पाया रचण्यामध्ये काँग्रेस पक्षाचं भरीव काम राहिलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष संपवण्याच्या वार्ता कोणी करू नयेत. नक्कीच आपण पाहतोय आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे. काल मोदींनी टीका केलेली आहे बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर. संभाषण करत असताना त्यांनी म्हटलं की काँग्रेस पक्षाचे येणाऱ्या काळामध्ये तुकडे तुकडे होतील, विभाजन होईल. कसं पाहता या वक्तव्याकडे? मुळात तर पंतप्रधानांनी अशी वाक्य वापरणं चूक आहे. ते देशाचे पंतप्रधान, आमच्या सगळ्यांचे पंतप्रधान, पण नेहमीच ते असं वागतात ते गुजरातचे पंतप्रधान आहेत. आता राहिला प्रश्न काँग्रेसचा तुकडे होण्याचा. अहो, काँग्रेसला एवढा मोठा इतिहास आहे. काँग्रेसने सगळे पद बघितलेत, तुकडे फाळणीपासून सगळं बघितलं, पण काँग्रेस पक्ष आजही असणाऱ्याला कित्येकांनी काँग्रेस पक्ष संपवण्याची भाषा केली की काँग्रेस मुक्त भारत. उलट तेच मुक्त होता होता वाचलेत. नक्कीच आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहारच्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षावर केलेली सडकून टीका आणि काँग्रेस पक्षाची केलेली भविष्यवाणी पाहता येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते असतील किंवा जे काही ज्येष्ठ नेते आहेत किंवा काँग्रेस पक्षाचे पक्षश्रेष्ठी आहेत यावर काय वक्तव्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. की पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यापासून ते इतर नेत्यांपर्यंत मूग गिळून राहणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.